हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या आपण MSCB एक्झामसाठी ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी काही MCQ क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंट विषय महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही आपण MCQ सध्या डिस्कस करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही MCQ आपण डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन्सला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज सिलेक्टेड सेट ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज और बोर्ड गाइडलाइन्स रिगार्डिंग द प्रिन्सिपल्स अँड मेथड्स टू बी चूजन आउट सेव्हरल अल्टरनेटिव्स. अकाउंटमध्ये अकाउंटचे रूल्स, पॉलिसीज, अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन, अकाउंटिंग प्रिन्सिपल, अकाउंटिंग स्टँडर्ड हे शब्द तुम्हाला ओळखीचे असतील. तर याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय? अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे अकाउंटिंग कशी मेंटेन करायची, ठीक आहे. मग त्याचे काय रूल्स रेग्युलेशन आहे, तर हे रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजेच काय असतात? अकाउंटिंग स्टँडर्ड असतं, ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर, अकाउंटिंग स्टँडर्ड. काय क्वेश्चन विचारला? डॅश इज अ सिलेक्टेड सेट ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. अकाउंटिंग पॉलिसीजचा सेट, ठीक आहे. सिलेक्टेड अकाउंटिंग पॉलिसी, अकाउंट कसं मेंटेन करायचं, ठीक आहे. कोणते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे, डेबिट कोणाला करायचं, क्रेडिट कोणाला करायचं, अकाउंटिंगचे टाईप्स काय, गोल्डन रूल्स काय, अकाउंटिंग मेंटेन करताना कोणत्या पॉलिसी फॉलो करायच्या, तर हे सगळे नियम आपण कशामध्ये बघतो? अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये, ठीक आहे. ओव्हरऑल अकाउंटिंगशी रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिलेले, ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर, अकाउंटिंग स्टँडर्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ASB स्टँड फॉर. अकाउंटिंग स्टँडर्ड, अकाउंटिंग रूल्स, पॉलिसीज हे टॉपिक अकाउंटिंगच्या थेरीमध्ये अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत. याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये तुम्हाला काय विचारू शकतात? अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय, किती अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, त्याचे नंबरिंग आणि याच्यामध्ये काही ॲब्रिवेशन्स आहेत, ठीक आहे. जसं की ASB म्हणजे काय, ICAIचं फुल फॉर्म काय, ठीक आहे, ICWAIचं फुल फॉर्म काय. तर या टाईपचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला येऊ शकतात, ठीक आहे. लक्षात घ्या, अकाउंटिंग स्टँडर्ड हा तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंटमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा IMP टॉपिक आहे. याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय, ते कोण मेंटेन करतं, ॲब्रिवेशन आणि प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डचे टायटल, ठीक आहे. एवढी माहिती महत्त्वाची आहे. आणि काही अकाउंटिंग स्टँडर्ड जे IMP आहेत, मग त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, तर हे शॉर्टकट थोडंसं विचारू शकतात, पण शक्यतो टायटल महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. क्वेश्चन काय? ASB स्टँड फॉर. ASB म्हणजे काय? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. त्यानंतर नेक्स्ट, ASB वॉज कन्स्टिट्यूटेड बाय. ASB कोणी कन्स्टिट्यूट केलेलं आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कोणी कन्स्टिट्यूट केलेलं आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड हे ASB मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड तिथे मांडलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. आणि हे ASB कोण कन्स्टिट्यूट केलेलं आहे? जी इंडियन चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूशननी ते कन्स्टिट्यूट केलेले आहे, ठीक आहे. ICAI म्हणजे काय? द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ठीक आहे. ICAIचं फुल फॉर्म काय? द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया. ASB म्हणजे काय? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. कन्स्टिट्यूट कोणी केलं? ICAIने. आणि ही दुसरी ऑर्गनायझेशन याचं काय? ICWAI, इंडियन कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट ऑफ इंडिया, ठीक आहे. या संस्थेचं नाव आहे. ICSI. ICAI ही इन्स्टिट्यूशन कशाची आहे? कंपनी सेक्रेटरीची, ठीक आहे. आणि याच्याबद्दल मला काही आयडिया नाही आहे, ठीक आहे. बट ASB कोणी कन्स्टिट्यूट केलं आहे? ICAIने. आता याच्यामध्ये ॲब्रिवेशन, या टॉपिकमध्ये ॲब्रिवेशन देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अकाउंटिंग स्टँडर्डचा अभ्यास करताना अकाउंटिंग स्टँडर्डच्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे ॲब्रिवेशन देखील आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड किती आहेत, अकाउंटिंग स्टँडर्ड कुठे दिलेले आहेत, त्याच्यानंतर ASB म्हणजे काय, ASB कन्स्टिट्यूट कोणी केलं आहे, ICAI म्हणजे काय, ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट, AS10 डील्स विथ, ठीक आहे. आता AS10 अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आपल्याला विचारलं आहे. अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये नंबरिंग देखील महत्त्वाची आहे, तर या टाईपचे देखील प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे टायटल याचे महत्त्वाचे आहेत, ते देखील बघून घ्या. आता AS10 कोणतं आहे? अकाउंटिंग
फॉर फिक्स असेट. आता अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरी हे 2 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, AS2 आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरी. त्यानंतर आहे अकाउंटिंग फॉर करंट असेट, हे आपल्याला दिलेलं नाही आहे. अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स हे 12 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. आणि अकाउंटिंग फॉर फिक्स असेट हे आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 10. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 2 इन्व्हेंटरी कन्सिस्ट ऑफ. आत्ताच मी वरती सांगितलं अकाउंटिंग स्टँडर्ड अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरी हे कोणतं स्टँडर्ड आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 2. ठीक आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. ठीक आहे. ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 2, अकाउंटिंग स्टँडर्ड 2मध्ये स्टॉकमध्ये आपण काय इन्क्लूड करायचं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानुसार इन्व्हेंटरीमध्ये काय काय येणार किंवा स्टॉकमध्ये काय काय येणार हे विचारले. ठीक आहे. मग स्टॉकमध्ये आपण घेतात रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स. स्टॉकमध्ये ह्या तिन्ही गोष्टी इन्क्लूड असतात. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे ज्या कच्चा मालावर आपण अर्धवट प्रोसेस करून झालेली आहे पण तो पक्का माल नाही आहे. ठीक आहे. आणि फिनिश्ड गुड्स म्हणजे पक्का माल म्हणजे ज्याचे आता आपण जे सेल करू शकतो. ठीक आहे. तर या तिन्हीचा समावेश स्टॉकमध्ये किंवा इन्व्हेंटरीमध्ये होत असतो. ठीक आहे. ऑप्शन बघा काय दिले, फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस आणि स्टोअर स्पेअर कन्झ्युमेबल. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला रॉ मटेरियल दिलं आहे, हे काय आहे वर्क इन प्रोग्रेस आणि हे फिनिश्ड गुड्स. या तिन्हीचा समावेश कशामध्ये होतो, इन्व्हेंटरीमध्ये होतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. नेक्स्ट, AS9 इज नॉट ॲप्लिकेबल टू. AS9 इज नॉट ॲप्लिकेबल टू. ठीक आहे. AS9 कोणता आहे ते विचारलंय. AS9 आहे रेव्हेन्यू रिकग्निशन. ठीक आहे. रेव्हेन्यू म्हणजे काय, उत्पन्न. म्हणजे बिझनेसमध्ये आपण उत्पन्न कशाला म्हणणार. ठीक आहे. तर याला काय म्हणतात, रेव्हेन्यू रिकग्निशन. ओके. रेव्हेन्यू फ्रॉम कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये रेव्हेन्यू कशाला म्हणणार, त्यानंतर हायर परचेस सिस्टीममध्ये रेव्हेन्यू कशाला म्हणणार, त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम गव्हर्नमेंट ग्रांट्समध्ये ग्रँट्सच्या बाबतीत रेव्हेन्यू म्हणजे काय. तर ह्या तिन्हीचा अभ्यास रेव्हेन्यू रिकग्निशन म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे काय आणि रेव्हेन्यू आपण कधी दाखवणार. तर ह्या सगळ्याचे रूल्स अँड रेग्युलेशन, रेव्हेन्यूशी संबंधित रूल्स अँड रेग्युलेशन रेव्हेन्यू रिकग्निशन कन्सेप्टमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलं अकाउंटिंग स्टँडर्ड 19. ठीक आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 19मध्ये विचारलं आहे रेव्हेन्यू रिकग्निशन हे 9 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. ठीक आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 काय आहे, रेव्हेन्यू रिकग्निशन. अकाउंटिंग डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी हे AS फर्स्ट आहे. ठीक आहे. AS फर्स्ट काय आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. आणि अकाउंटिंग फॉर लीज हे आहे 19. ठीक आहे. तर याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, अकाउंटिंग स्टँडर्ड 19मध्ये. ठीक आहे. आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड 19 विचारलं आहे, मग ते कशासाठी आहे, लीजसाठी. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट डील्स विथ. आत्ताच मी सांगितलं अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट कशाचं आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट दिलं कॅश फ्लो स्टेटमेंट हे 3 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. ठीक आहे. अकाउंटिंग फॉर लीज हे 19 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी हे 2nd नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. आणि डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी हे 1st नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. ओके. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर AS2 डील्स विथ. AS2 कशाचं आहे, फिक्स असेटचं अकाउंटिंग स्टँडर्ड किती आहे, 10 नंबर. ठीक आहे. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी 2. त्यानंतर आहे रेव्हेन्यू रिकग्निशन 9. ओके. आता इथं 2 विचारलं आपल्याला. 2 कोणता आहे, अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरी. ठीक आहे. या टॉपिकमध्ये काय काय महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड या टॉपिकमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड किती आहेत, ते कोणी कन्स्टिट्यूट केले, कोणत्या बोर्डने कन्स्टिट्यूट केले किंवा मांडले, आणि त्याच्यानंतर त्यांचे ॲब्रिव्हिएशन आणि प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डचं टायटल हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. जवळपास एक 10-12 अकाउंटिंग स्टँडर्ड महत्त्वाचे आहेत. तर त्याचे टायटल थोडे लक्षात ठेवा, त्या टायटलवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके.
तर हे झाले अकाउंटिंग स्टँडर्डशी संबंधित काही क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.